अरे राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती, अरे मैं बिखराऊं गली गली। अरे ले लो भाई नाम का प्याला, अरे मैं चिल्लाऊं गली गली। समर्थाने चिल्लो चिल्लो निर्गुणपूरचा तमाशा केला, पण निर्गुणपूरचा तमाशा काय आम्हाला समजला नाही। इकडे समर्थ सांगतात अगा निर्गुणपूरचा शिल्पी कारागीर त्याने चपोलका बनविला, निर्गुणपूरचा शिल्पी कारागीर त्याने चपोलका बनविला। निर्गुणपूरचा शिल्पी कारागीर त्याने हा 3.5 हाताचा पोलका बनविला। आता याचा धागा कधी तुटून जाईल, कधी हा फाटून जाईल, याची काही गॅरंटी नाही। मग आमचा बाबाजी गेला, त्याची काय गॅरंटी? काही गॅरंटी नाही। गाव होता रागो उडून गेला, अरे पिंजरा मातीत पडला। तुका म्हणे कैसा झाला, ना ज्याचा होता त्याने तुमचा का गेला? अरे ज्याचा होता त्याने नेला, मग तुमचा का गेला? काहीच नाही गेला। अरे ज्याला उधारीचा सौदा करून आलेला होता, तो उधारीचा सौदा तो देवाचा लागेल। मग ज्याच्याकडून आम्ही उधार घेतला त्याला तर देवाचं लागेल बाबाजी। ज्याच्याकडून आम्ही घेतला त्याला द्यावा लागेल, पण दिला नाही तर मग तो घरापर्यंत येईल नाही का? आता गटाचे साहेब कसे येतात घरापर्यंत? हा, गावभर वाटून टाकला नाही का? समजून नाही घेत केस भर, हा समजून नाही घेत केस भर आणि वाटतात साऱ्या गावभर, अशासारखी गोष्ट आहे। म्हणून समजून घेण्याची गरज आहे की आमचे बाबाजी गेले कुठे, आमचे बाबाजी गेले कुठे, कोण्या ठिकाणी गेले आणि कुठे गेले याचा आम्हाला शोध करून घेणे आवश्यक आहे। म्हणून समर्थ सांगतात अरे पल पल में है आफत तेरी, पग पग में है आफत तेरी, अरे रग रग में है धोखा, अरे सोच समझ कर कदम बढ़ा लो भैया, अरे कल नहीं मिलेगा। आजचा दिवस उद्या नाही येणार, ना भेट नाही होणार सावयाची, म्हणून आजचा दिवस समजून घेण्याची आवश्यक आहे। मग आमच्या बाबाजी गेला कुठं? कारण की इकडे समर्थ सांगतात गोपाल कृष्ण भगवान की जय। एकदा माझ्या बाबासाठी गोरखराम बाबासाठी सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करून घेणे आवश्यक आहे।